राज्यात सर्वत्र आषाढी एकादशी जल्लोषात पार पडली। वारीसाठी पंढरपूरला गेलेले वारकरी आता घरी परतत आहेत। अशातच मिरजमधून एक धक्कादायक घटना समोर आली। पंढरपूरहून परतत असलेल्या वारकऱ्यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली। यात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस याचा सखोल तपास करत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव जिल्ह्यातील तुरमोरी या गावातील वारकरी पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी गेले होते। त्यानंतर ते नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरून बेळगावकडे जात असताना रस्ता चुकल्याने ते सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील मालगाव या गावात गेले। या ठिकाणी अरुंद रस्त्यावरून ट्रक नेत असताना एका कार चालकासोबत वारकऱ्यांचा वाद झाला। यानंतर गावातील काही ग्रामस्थांनी आणि एका सराईत गुन्हेगारांनी बेळगावमधील वारकऱ्यांचा ट्रक अडवला। त्यानंतर वारकऱ्यांना कुऱ्हाडीचा दांडा आणि काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। यामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे सुरेश खेमनान राजूकर, परशुराम काचो जाधव आणि ट्रक चालक असे 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। यापैकी परशुराम जाधव हे बेशुद्ध अवस्थेत असून त्यांच्या मिरज शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत। वारकऱ्यांना मारहाण केल्यानंतर मालगावमधील संबंधित ग्रामस्थांनी घटनास्थळावरून पलायन केले। वारकऱ्यांना झालेल्या मारहाणीबाबत मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत। त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने वारकऱ्यांना अनुदान देण्याऐवजी महाराष्ट्रात वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा द्यावी असे मत बेळगाव जिल्ह्यातील तुरमोरी या गावातील वारकऱ्यांनी व्यक्त केले आहे। दरम्यान वारी पूर्ण करून परतीच्या मार्गावर निघालेले 25 वारकरी सहकुटुंब सिंहगडाव पर्यटनासाठी आले होते। यामध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकही होते। यातील काही वारकरी डोंजे गोळेवाडी भागातील होते। घाटातून खाली येताना 11,000 पॉइंट जवळ वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला। काही काळापूर्वी टेम्पो दरीच्या दिशेने कोसळला।